नमस्कार, डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर धनश्री पाटील. आज आपण पाहणार आहोत सुरमई फिश फ्राय आणि त्याची करी कशी बनवायची ते. यासाठी मी इथे अर्धा किलो सुरमई मासा स्वच्छ करून त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत. त्यामध्ये 4 ते 5 आमसुलं किंवा सोलं टाकलीत. 1 चमचा मोठं मीठ टाकलं आहे आणि त्यामध्ये थंड पाणी ओतून हा मासा स्वच्छ करून घ्यायचा आहे. स्वच्छ करण्यासाठी पाणी ओतून एक 10 मिनटं असा मासा ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर त्यातील सगळी घाण निघून आल्यानंतर अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा तो नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या करणार आहोत. त्यामध्ये पहिली आहे ती ग्रीन चटणी. त्यामध्ये मूठभर पुदिन्याची पानं, मूठभर कोथिंबीर, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. ह्याची ग्रीन चटणी आपण बनवणार आहोत. त्यासाठी मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये पुदिन्याची पानं, कोथिंबीर, मिरची आणि आलं लसूण हे सर्व पदार्थ टाकून आपण ह्याची मिक्सरला बारीक अशी ग्रीन चटणी बनवून घेणार आहोत. ही जी रेसिपी मी दाखवलेली आहे ही मुळात फ्युजन रेसिपी आहे. म्हणजे मालवणी सुरमईची करी आणि कोल्हापुरी या 2 रेसिपींचं फ्युजन असं आहे ते. याची अंदाजे 2 मोठे चमचे इतकी चटणी होते. त्यातला 1 मोठा चमचा आपण फिश मॅग्नेट करण्यासाठी घालणार आहोत. हा हाताने जरी लावून घेतला तरी चालतो. हा मसाला पूर्णपणे सगळ्या माशांना चांगला लावून घ्यायचा आहे. यानंतर हे अशा पद्धतीनं 10 ते 15 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत. यानंतर करीमध्ये जे मासे घालायचे आहेत शेपटीकडील आणि डोक्याकडील ते काढून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये 1 चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा चवीनुसार थोडंसं मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि कच्चं तेल, मी इथं शेंगदाणा तेल वापरलेलं आहे. कच्चं तेल 1 चमचा घालून घ्यायचं आहे आणि 1 अंडं यामध्ये फोडून टाकायचं आहे. कच्चं तेल आणि अंड्यामुळे क्रिस्पीनेस चांगला आहे. मी तेल टाकलेलं आहे आणि हा प्रत्येक मॅग्नेट झालेला माशाचा पीस असा रव्याने दोन्ही बाजूने आपण चांगला कोट करून घ्यायचा आहे आणि तो पॅनमध्ये सोडायचा आहे. शक्यतो गॅसची फ्लेम ही एकदम बारीक मंदच असावी, कारण मासा आतपर्यंत चांगला मऊ असा भाजण्यासाठी. जास्त आपण शॅलो फ्राय करताना फ्लेम मोठी ठेवली की तो बाहेरून करपला जातो आणि आतून मासा व्यवस्थित शिजत नाही. अशा पद्धतीने आपले 4 ते 5 पीस घालून घेऊन झाकण ठेवून आपण ते फ्राय करणार आहोत. शक्यतो मासा डीप फ्राय करू नये, कारण मग त्यातलं सर्व सत्व निघून जातं. शॅलो फ्राय केला तर चवीलाही चांगला लागतो आणि तेलही कमी आपल्या शरीरामध्ये जातं. असं 15 ते 20 मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे मंद आचेवर आणि पुन्हा पलटी करून दुसऱ्या बाजूने चांगला भाजून घ्यायचा आहे. भाजत असताना एक काळजी घ्यायची, मासा चांगला भाजला असं कधी हे करायचं की तो थोडा सिंक होतो मासा आणि आपल्याला लक्षात येतं पलटी करताना की मऊ झालेला आहे.
दोन्ही बाजूनं असं झाकून एक 15 ते 20 मिनटं आपण हा शालो फ्राय असा करून घेणार आहोत. आता आपण करी कशी बनवायची ते पाहू. करीसाठी आपण 7 ते 8 तिरफळा आणि 4 काश्मीरी मिरच्या ह्या साधारण अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर इतर मसाले पाहू आपण. 1 चमचा जिरे, 1 चमचा तीळ, 3 चमचे धणे, 2 स्टार फूल म्हणजे चक्री फूल, 6 ते 7 मिरी, 5 ते 6 लवंगा, 2 इंच दालचिनीचा तुकडा, 2 मोठे कांदे, 1 मोठा टोमॅटो, 1 वाटी ओलं किसलेलं खोबरं हे आता आपण करीच्या मसाल्यासाठी तयार करणार आहोत. त्यासाठी तव्यामध्ये मी खोबरेल तेल टाकलेलं आहे. तुम्ही तुमचं रेग्युलरचं सुद्धा तेल टाकू शकता. आणि त्यामध्ये आपण कांदा भाजून घेणार आहोत. कांदा साधारण तांबूस होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. आपण घालणार आहोत. धने, जिरे, तीळ, मिरी, दालचिनी, लवंग, हे सर्व चांगलं क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि हे आता एक एक करून मिक्सरला लावून घ्यायचं आहे. प्रथम आपण तिरफळा आणि ज्या लाल काश्मीरी मिरच्या भिजत घातलेल्या होत्या त्या मिक्सरला अशा कोरड्याच फिरवून घेणार आहोत. अशा पद्धतीने त्यामध्ये मग बाकीचे जे तव्यामध्ये आपण भाजून घेतलेले मसाले होते ते फिरवून घेणार आहोत. शक्यतो पेस्ट जेवढी आपल्याला बारीक करता येईल तेवढी करायची. अशा पद्धतीने हे काश्मीरी मिरची आणि इतर मसाले आणि त्यामध्ये आता आपण खिसलेलं ओलं खोबरं जे भाजलेलं होतं ते घालून थोडंसं गरजेनुसार पाणी घालून ते बारीक करून घेतलं. त्यानंतर टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट बारीक करून घेतलेली आहे. करीसाठी मी आता फोडणी द्यायला घेतलेली आहे. 2 छोटे चमचे
नसावं. आणि ह्या सर्व करीला उकळी आल्यानंतर चांगली गॅस कमी करायचा आहे आणि त्यामध्ये माशाचे तुकडे जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. तुकडे टाकून घेतल्यानंतर जास्त वेळ आपण हे शिजवायचं नाही आहे. तुकडे टाकल्यानंतर एक उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर पुढे 5 मिनटं ते उकळत ठेवायचं आणि गॅस बंद करून द्यायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर कोथिंबीर टाकली की आपली करी तयार. आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करा आणि माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.